नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. छापन्न गावांच्या शारीकरणाक घेऊन गोंयभर बोवाळ. चिमलाकारांची पंचायतीचेर धडक. सरकाराक फाटी घेवचो पडलो निर्णय. खाजगी गाडयो भाड्यान दिवपी आणि सोरो पिवन गाडयो चलोवपी रस्तो अपघातांक चड जबाबदार. आशांचेर खर कारवाय जावपाकच जाय. कळंगूटचे बसकेत एकमत. 7व्या दिसा चालू जंतर मंतर वेले CJPचे आंदोलन. आता शेतकार आणि पालकांचोय तेंको. शिक्षण मंत्र्याबरोबरच प्रधानमंत्र्याचेर युवा शक्तीचो फारपेट. पोलिसांच्या बळग्याक तोंड दिवपाक युवा शक्त तयार. आणि आता खबरो विस्तारान. खंयच्या 56 गांवांचे सरकार शारीकरण करपाक पळयता ते लोकांक कळपाक जाय. चिंबल पंचायतीन त्या खातीर स्पेशल ग्रामसभा घेवची चिंबलकारांनी मागला. मजगतीं सरकारान शारीकरणाचो निर्णय रद्द केला. 56 गावांचे शारीकरण करपा संबंधात पंचायत खात्यान 2020 वर्सा एक नोटीस काढलेली. तेका तेन्ना विरोध जाल्लो. आता परत अशी नोटीस पंचायत खात्यान काढल्या. BDO वरवीं पंचायतींक तश्यो नोटिसो धाडल्यात असो वास लागतकच चिमलाकारांनी आपल्या सरपंचाक विचारपाचो आदी यत्न केलो. सरपंचान कांयच केलें ना. सरपंचान कांयच सांगलें ना. चिंबलकार पंचायतीत गेले, कोणच मेळ्ळे ना. गावांचे शारीकरण करपाचो सरकाराचो डाव उधळावन लायत चिंबलाचो एक्टिविस्ट गोविंद शिरोडकारान समेस्त गोंयकारांक उलो मारला. हे जे आतां आमकां अर्बनान घालपाचे 2 हें आसा, रेव्हेन्यू पार्ट पडटा आमचे. सो आमचो हाका विरोध आसतलो आनी कायम जसो 2020 जसो जाल्लो आसा काय न्हू त्याच्या पेक्षा आनीक खर विरोध जातलो. आनी म्हाका दिसता जशें आमी चिंबलकार आतां एकठांय जाला हें करपाक, हेका विरोध करपाक, बाकीच्या गांवांनी आमी जर एकमेकाक जर सपोर्ट जर केलो जर जायत सगळ्या गांवांनी, जाल्यार हो जो तेंचो जे कितेंची मनीषा पळय तेंची आसा पळय काय न्हू हें करपाची, अर्बनायझेशन करपाची, जे उरला ती बायोडायवर्सिटी सगळे आमचे गोंयपण काबार करपाची, तर ते आमी कितें करूंक शकतले, तेजेर प्रतिबंध घालूंक शकतले, आडोवपाक शकतले. दुसरी गजाल तुमकां सगळ्यांक खबर आसा गोंयकारांक की गेल्या जानेवारीत म्हणजे आयज 6 म्हयने उलटून गेले. वयर जे युनिटी मॉल येताले कोर्टाची ऑर्डर आसली की तेंच्यांनी 7 दिसां भितर ते पत्रे काडपाचे आनी ते हें आसा रिस्टोर करून दिवपाचें म्हणून. अजून करूंक ना तेंच्यांनी. आनी पंचायतीन आमी रिझोल्युशनां घेतली. तेच्या नंतर 2 ग्रामसभा जाल्यो. 2 ग्रामसभा जाल्यो. आमी म्हणटा सदांच म्हणटाले आमी आमचो सरपंच आमची पंचायत आसा ती तेंची गुलाम जाल्ली आसा म्हणून. जेन्ना आमी तांकां पंचायतीन आमी हें रिझोल्युशन घेतलेलें, जेन्ना तेंचे 1.5 कोटी रुपया सुमार हांगासर हें आसा लायसन फीचे, ते पत्रे काडपाक जर पत्रे जर काडिना आसत JDDC जाल्यार तुमी ते पत्रे काडा. जो कितें खर्च आसा तो हें आसा आमची तेंच्यांनी पळय लायसन फी भरलेली आसा तितूनच्यान ते डिडक्ट करा आनी उरलेले पयशे मागीर तांकां परत करा म्हणून. हें करपाक अजून पंचायत आसा ती फुडें सरना. म्हणून आयज आमी ह्यो 2-3 गोश्टीचो सोक्षमोक्ष लावपा खातीर आयज सरपंचा कडेन हांगासर येयल्ले. हांव फोन करतालो तेका, फोन कट केलो तेणी, फोन घेना. जेन्ना आमचे म्हाका दिसता आमी म्हणजे कितें दुर्भाग्य अशें म्हणटा हांव की जेन्ना आमी पंचायतीन येता तेन्ना तो सेक्रेटरी मेळना. तो खंय तरी दुसऱ्या हितून ताका खंय चार्ज दिल्लो आसा. आयजूय ताका खंय दुसरे कडेन चार्ज आसा थंय. सो सांगपाचें अशें आसा की उरिल्ल्यो ज्यो पळय आमच्यो ग्रामसभा पळय आसा त्यो तांणी घेवच्यो आतां जातात ते बेगीन. अजून काय मनसून जे हेजें पळय काम आसा आतां पावस पडलो आमी ताका फाटीं विचारलेलें तुमी काम केन्ना करपाक म्हणून. हे पळय तेच सांगता न्ही. अजून मनसून हेजे पयलींचे जे काम करपाक जाय आसलें तें हांगासर काम कांय जाल्लें ना. चिंबलाचें शारीकरण करपाचो डाव हाचे आदींच चिंबलाकारांनी एकठांय येत उधळावन लायलो. रस्ते कुशीचे जागे विकून थंय व्हडले प्रकल्प हाडपाचो अजूनय प्रयत्न चल्ला. पंचायतीन ग्रामसभा आफोवन असले मनसुबे लोकांमुखार हाडपाक जाय अजय खोलकारान मागला. 75% जे आसा ते नॉन एग्रीकल्चरीक आसपाक जाय, मेल वर्कर्स. आता हो डेटा 2011चो आनी आतां तुमकां खबर आसा ऑलरेडी 2026 सेन्सस चालू आसता. तो सेन्सस पेंडिंग आसतना तेंच्यांनी रिविजिट कित्याक केलें नोटिफिकेशन आनी कसले पॅरामिटर्स आमकां विचारनासतना तुमी हें नोटिफिकेशन कशें फुडें व्हरोंक सोदता आनी गुपचूप रितीन पंचायतीक कशें तुमी सांगता. पंचायतीक तुमी सांगनासतना हेवूय सांगूंक ना की स्पेशल ग्रामसभा घे नाजाल्यार ऑर्डिनरी ग्रामसभा घे डिस्कस कर, तशें कांय सांगूंक ना.
विलेज पंचायतीक रायट दिला म्हणजे बॉडीक रायट दिला की तुम्ही कित्याक सजेशन दिया, आमकां कांयच रायट दिवना. तरी पूण आमी जागृत विलेजर्स म्हणून हे सांगलेले आसा. आता आमचे कितें आहा, चिमला विलेज तुमकां खबर आसा 2 रेव्हन्यू विलेजीस येता. आता पळया हितून कन्फ्युजन पळया, आमची चिमला विलेज जी अर्दी इंदिरानगर आसा, गांवांत आसा, किल्लावाड आसा ती मोरंबी ओ ग्रांदान येता. जी झोपडपट्टी इंदिरानगराची आहा ती मेजॉरिटी आहा ती मोरंबी ओ ग्रांदान येता. ती मोरंबी ओ ग्रांद रेव्हन्यू विलेज अर्बन एरिया म्हण दाखोवंक ना. फक्त हे सायडीची चिमला विलेज गवलेबाट, शिरेंद, मागीर चिंचवाडा, मानसवाडा ती आसा. कित्याक ती दाखयल्ली आसा? कित्याक हे सायडीन सगळी शेतां आसा, कल्टिवेशन करता लोक, आणि ते सायडीन हायवे आसा. तशेंच तुम्ही पळयता मेर्शेची विलेज दाखयला ती मुर्डा विलेज दाखयला विच इज क्लोजस्ट टू द हायवे. जी मिलिटरी कॅम्प वयर हायवे आसा कुडका वचपाक, नाल्यार फुडलो तो हायवे आसा ते ती विलेज दाखयला. भितरले विलेजीस दाखोवंक ना. सो खंयचो तुम्ही 5,000 पॉप्युलेशन घेतला, खंयचो तुम्ही 75% तुम्ही हे घेतला नॉन एग्रीकल्चरिस्ट घेतला, आणि खंयची तुम्ही ती एरिया जी आहा ती पॅरामिटर्स घेतला. कित्याक 2 विलेजीस आहात, मोरमियो ग्रांड आसा आणि चिमला आसा, ते क्लासिफाय तेंच्यांनी करपाक जाय. तर हे दोनूय रेव्हन्यू विलेजीस चिमलाक लागता. आता करता हे कित्याक तांकां दिसता हांगा शेतां कोण रोयना म्हणून. आमी सांग सोदता हे जे आयज सगळे येयला बायलां, स्पेशली ही सगळी ते सायडीन तुमी वचून पळया, सगळी शेतकार, सगळी भाजी रोयता, सगळी शेतां रोयता. आणि हे जे फॅसिलिटेट करपाक बिल्डर्सांक, नाजाल्यार जे बिल्डर लॉबी आसा, मेगा प्रोजेक्ट, तांकां फॅसिलिटेट करपाक हे सगळे अर्बन एरिया म्हणून आमकां क्लासिफाय करता. आणि मेन म्हणल्यार हितून कितें जाता, लँड रेव्हन्यू कोडान जेन्ना आमी प्रोविजन वाचले, जी जागा आसा, जे लँड रेट्स आसा, जाल्यार असेसमेंट आसा, ती जागाची रेट वाडटा म्हणून हे क्लासिफाय करता फ्रॉम विलेज टू अर्बन. एकदा रेट वाडली जाग्याची, शेतांची रेट वाडली, सगळ्यांची जागा वाडली जाल्यार ती मागीर चेंज ऑफ झोनाक घालतले बिल्डर्स. पण ऑलरेडी जी कॅरिंग कॅपॅसिटी विलेजीची काबार जाल्ली आसा, तिका लागून एडिशनल बर्डन्स, एफआयआर वाडटले. सगळे हे षडयंत्र अशें दिसता की बिल्डर लॉबीक, स्पेशली जी ही एरिया चिंबल सायडीची एरिया आहा ती हायवे तेकोन आसा आणि सगळे कमर्शियल प्रोजेक्ट येवपाचे आहा म्हणून सगळे कारस्थान हे करता. म्हणून आमी प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन घातला की आमकां पयलीं कळपाक जाय. हेजेर आमकां स्पेशल ग्रामसभा आमी डिमांड मागला. नाजाल्यार दुसरो ऑप्शन सांगला आमी की जुलायची ग्रामसभा जी आतां जावपाची आसा, जी पेंडींग आमची ग्रामसभा, तेजेर आमकां हेजेर स्पेशल डिस्कशन जाय. अशे डिमांड्स आमी 2 मागला. गोंयांत वाडत वचपी अपघातांचे एक कारण म्हटल्यार पर्यटकांक भाड्यान दितात त्यो खाजगी गाडयो. दुसरें सोरो पिवन गाडी चलोवप. अशा गुन्यांवकारांक गोंयांत खर ख्यास्त जावपाक जाय. वाडट्या अपघातांचे फाटभुंयेर ही मागणी फुडें आयल्या. आमदार मायकल लोबो, ऑल गोवा प्रायव्हेट बस असोसिएशनाचो अध्यक्ष सुदीप तामणकार, रेंट कार असोसिएशनचो अध्यक्ष आणि हेरांनी मिडिया मुखार अपघातांक घेवन चिंता उक्तायली. जशे गाडयो चलोवपी जबाबदार तितलेच बेजबाबदारपणान गाडयो कोणाकूय दिवपी तितलेच जबाबदार. पुलिसांनी नेम मोडटल्यांक सैल सोडूंक फावना अशे विचार हे बसकेत मुखार येयले. अत्यंत इम्पॉर्टंट गरजेची गजाल आणि हितून आमचे रेंट कार असोसिएशनाचे अध्यक्ष, त्यांचे असोसिएशनाचे मेंबर्स, व्हायस प्रेसिडेंट ते येयल्ले आहा. कित्याक कोणाकूच नाका कोणाक एक्सिडंट जालो. एवरीबडी शूड गो बॅक विथ गूड मेमरीज. आणि जेन्ना हे लेटर मुख्यमंत्र्याक केले, जेन्ना आमी मुख्यमंत्र्या कडेन उलयलो, तेणें सांगलें की हेचेर सुटावो येतलो म्हणून. आनी जेन्ना सुदीप तामणकरान डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाक दाखयलें की प्रोविजन आहा, इवन पुलिसांक दाखयलें की प्रोविजन आहा, आनी मुख्यमंत्र्याक इमिडिएटली तेंच्यांनी हो सर्क्युलर काडलेलो आहा. पूण आमकां हितून सगळ्यान इम्पॉर्टंट म्हणटा पळय तो हेल्प एसोसिएशनाचो जावं. एसोसिएशनान अशे लिफलेटी दिवचे पडटले टू क्रिएट अवेअरनेस. ही लिफलेट आतां कितें आहा, ह्या लिफलेटीचेर ऑर्डर आहाय. ऑर्डर फ्रॉम डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट टू सुप्रिटेंडेंट ऑफ पुलीस हेडक्वार्टर्स पणजी गोवा टू बी सेंड टू ऑल द पुलीस स्टेशन्स इन द कोस्टल बेल्ट अँड ऑल द पुलीस स्टेशन इन द स्टेट ऑफ गोवा की तुमी ती केस बेश्टीत रफादफा करिनाका. कोण मेवलो, सोरो पियेला पळय तो कोण मेवलो, ट्युरिस्ट, तेजेर ह्यो सेक्शनांनी you are requested to issue suitable instruction to all subordinate officials to ensure that offences relating to drunken driving are dealt with strictly in accordance with the procedure prescribed under section 185, 202, 203 and 204 of the Motor Vehicle Act 1988 while taking care
to safeguard the interests and convenience of passengers. रेंट टेकेबाचे ह्या दिसांनी सर्रासपणे अपघात जायत असले आणि अपघाताचेर मुख्यमंत्र्यान कितें नोट सुद्दां बरयलो नोट बरयलो म्हणून जो डायरेक्टर पयलींचो आसलो पळय हेणी ताजो मिसयूज केलो. मुख्यमंत्र्यान एक्चुअली कितें सांगलेलें की कितें तरी हेचेर वाट काड. आतां वाट काडपाक फ्रँचायझी मॉडेला अंडर जी पळय टॅक्सी चलता ट्युरिस्ट रेंट कॅब चलता तेंची परमिटां कॅन्सल करप हो उपाय नासलो. तेचो उपाय कितें आसलो की आतां आमी ज्या तरेन पळय सगळें एक्सप्लेन केलें की प्रोविजन जे कायद्यान पळय दिला सेक्शन 184, 185 मागीर आमचे 197, 202 अंडर प्रोविजन दिला मोटर व्हेकल एक्टान की इमिजिएटली अरेस्ट करपाक विदाउट वॉरंटाची बी कांय गरज ना. मागीर 203 सेक्शन आहा पळय ते जर कितें अल्कोमिटर बरोबर ना कितें ना कन्फर्मेशन घेवपाक 203 सेक्शना अंडर ब्रेड टेस्ट घेवपाक मेळटा आनी 204 आहा पळय तो लॅबोरेटरी टेस्ट म्हणजे मेडिकलान व्हरून मेडिकल करून अरेस्ट करपाक सगळी प्रोविजनां दिल्ली आसा. ही सगळी आमी दाखयली आनी आतां जो डायरेक्टर आहा पळय अरविंद कुटकार हेणी हो विशय आतां 12 तारखेक एक्चुअली मिटींग जाल्ली. इमिजिएटली हांवें मागलेलें की अपघात जर कमी करता जाल्यार हेका प्रायोरिटी दिया, पयलो हो विशय सोडया, आमच्या बसीचे बी मागीर पळोवया. त्या प्रमाणे फाटल्या दिसांनी कांय दिसा प्रमाणे पयली ऑफिस ऑर्डर एक काडली एफिडेवीट घेवप ना म्हणजे गोंयकारपण राखपाक ही म्हत्वाची ऑर्डर आसली. एफिडेवीट मागीर ते आधार कार्ड मिसयूज करून गाडयो रजिस्टर करप ना एक जालें आनी आतां ही दुसरी ऑर्डर आमकां रिलीफ दिवपाक मुख्यमंत्र्यान काडल्या. हांव अरविंद कुटकार सर जो आमचो आसा डायरेक्टर तेचे आभार मानता, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, मुख्यमंत्री. आनी जेन्ना जेन्ना म्हाका एमर्जन्सी मुख्यमंत्र्या कडेन वयचो पडटा कित्याक तुमी जाणा मुख्यमंत्र्या कडेन अपॉयंटमेंटाक बी मातसो टायम लागता म्हणून एमर्जन्सी वचपा जाय तेन्ना मायकल लोबो सराक हांव कॉन्टेक्ट करता, तो म्हाका घेवन वयता आनी जे विशय कितें आहा पळय आमी ते बऱ्या पैकी मांडटा आनी ते सोडोवनूय घेता. आतां गाडयो आमी जेन्ना भाड्याक दिता न्हू आमी ट्युरिस्टांक व्हेरी वेल सांगून दिता कितें गाडी तुमी ड्रिंक एंड ड्रायव्ह करप ना, टेबल सीट बसप ना, नो पार्किंगान गाडी दवरप ना, सगळें आमी तांकां कितें आहा पळय तें सगळें हें करून सांगून आमी गाडयो दिता. पूण तरी पूण ते आपणाक जाय तशेंच करतात. आनी आतां जातालें कितें ट्युरिस्ट जर पिवन येयलो न्हू जाल्यार तांकां पुलीस तांकां हाडप आनी गाडी भितून दवरप आनी ट्युरिस्टाक सोडप. सो हें आमकां खूब फावटी प्रॉब्लम जाताले. थोड्यांच्यो गाडयो आमच्यो वरास भर पासून भितून उरलेल्यो आहा. वरास कोर्टाक गेलो जाल्यार जज म्हणटा कस्टमराक हाड, कस्टमर गेलो घरा एकदां गेलो काय ते आनी परतून येवंक सोदिना, ते म्हणटा येता म्हणटा ते येत ना. अजूनय थोड्यांच्यो गाडयो वरास भर पासून आहा भितून 6 म्हयने वरास भर. आतां ही तर ऑर्डर हें जाली जाल्यार आमकां खूब रिलीफ मेळटली. लास्ट टायम आमीच हायलायट करता जेन्ना आमी वयता तेन्ना फाटीं आचांगा इन्सिडंट जाल्लो वायट नंबर प्लेटी तारी मारली, मागीर दिसा तो शिवोले इन्सिडंट जाला ती वायट नंबर प्लेट, मोर्जे इन्सिडंट जाला ती वायट नंबर प्लेट. हेंकां कितें आहा स्पीड गव्हर्नर ना, हेंकां काय कायदेशीर ते कस्टमराचें लायसन पासून घेना काडटा गाडी भाड्याक दिता. जो लिगल धंदो करपी आहा तेका आपुणूय त्रासान पडलेलो नाका जावं आपली गाडी पुलिशेन उरलेली नाका. सो तो कायदेशीर करता. जे बेकायदेशीर आमचे भुरगे जे करतले ते क्लियर कट सांगता आमी तुमी जर कायदो पाळोवंक सोदिना जाल्यार आमी तुमचे परमीट कॅन्सल करतले. देशभर 14 निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी गेल्या उपरांत नीट UG पेपर आनी राष्ट्रीय परीक्षा एजन्सींतल्यान घोटाळ्याक घेवन दिल्ली भुरग्यांचें आंदोलन सुरू जालें. CGPचे जंतर मंतरा वयलें हें आंदोलन दिसामाशी खर जायत चल्लां. 7 दिसाच्या आंदोलनात 7 राज्यांतले लोक जोडल्यात. नीट UG पेपर लीक आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतल्या घोटाळ्या विरोधात दिल्लीच्या जंतर मंतराचेर कॉक्रोच जनता पार्टीचें खर आंदोलन चालू आसा. हे घटकेक चल्लेलें देशांतलें हें सगळ्यांत म्हत्वाचें आनी देशव्यापी आंदोलन म्हणूं येता. कित्याक तर राजकी तेंको नासतना वा वळख पाळख वा एखादो NGO वा संघटना ते चलयना. पदवीधर बेकारांक जल्लो म्हटलें म्हण तरुणाईच्या स्वाभिमानांतल्यान जल्मल्लें हें तरुणाईचें आंदोलन. भुरग्यांक टेररिस्ट म्हणपी शिक्षण मंत्री सहानुभूतीची भाशा करपाक लागला. तरीकय पुराय भारतांतली युवा शक्ती तिडकल्या, अस्वस्थ जाल्या, करो या मरो ची मनस्थितीत येयल्या. कित्याक काय? तो मैं भी माफी मांगता हूं. मैं तो सार्वजनिक रूप में कहा हूं और आज भी कहता हूं मैं भारत की शिक्षा मंत्री की भूमिका में हूं. कहीं भी कैंपस में कोई बच्चा अनहोनी काम करता है तो मेरे को पीड़ा होती है. मैं खुद को जिम्मेवार मानता हूं, जवाबदेह मानता हूं. हम व्यवस्था चलाते हैं. बच्चे अमूल्य होते हैं, सबके होते हैं, देश की धरोहर होते हैं, देश की पूंजी होते हैं. हम ऐसे कुछ काम ना करना चाहिए कि जिसमें उन बच्चों के मन में कष्ट हो, पीड़ा हो. और अगर कुछ बच्चों की जान गई है उसके लिए कहीं ना कहीं हम व्यवस्था की, तो मैं व्यवस्था में हूं,
मैं उस जिम्मेवारी से भाग नहीं सकता हूं। ये मैं पहले भी कहा हूं, आज आपकी प्लेटफॉर्म पे भी कह रहा हूं। लेकिन खड़गे साहब, आपके कारण बच्चे परीक्षा नहीं दे पाए। आप उनको सांत्वना देने के बजाय आप उनको नीचा कर रहे हो, ये तो उचित नहीं है। सारे अपने ही देश के लोग हैं, कोई दुश्मन नहीं है, कोई आतंकवादी नहीं है सर। अगर आप अपने ही देश के लोगों को आतंकवादियों जैसा बर्ताव करेंगे, दुश्मनों जैसा बर्ताव करेंगे, तो आप में और जो पार्टियां सत्ता में बैठी उनमें फर्क क्या रह गया सर? आपको तय करना है, आपको तय करना है। सारी पैरा मिलिट्री फोर्सेस और दिल्ली पुलिस को तय करना है, क्या वो एक पार्टी की पुलिस है या इस देश की पुलिस है? आपको तय करना है। मुझे तो पूरा यकीन है आप इस देश की पुलिस हो। मुझे तो पूरा यकीन है आप अमित शाह और नरेंद्र मोदी की फोटो नहीं, अंबेडकर और गांधी की फोटो को मानोगे। मुझे पूरा यकीन है, और मुझे पूरा यकीन है आप इस तिरंगे का समर्थन करोगे, ना कि एक कमल वाले झंडे का। तो प्लीज जितने भी लोग अंदर आना चाहते हैं उन्हें अंदर आने दिया जाए। पैरामिलिट्री फोर्सेस के हाथों में मैं लाठी देख रहा हूं सर, लाठी चलानी है मुझ पर चला दो। जो लोग अंदर आ रहे हैं उन पर लाठी मत चलाना। अगर आपको लाठी चलानी है मुझ पर चला दो। अपने ही देश के लोगों के साथ दुश्मनों जैसा बर्ताव मत करिए। ईरान जो हमारा सबसे बड़ा हितैषी हुआ करता था वो हमारे साथ नहीं रहा। पाकिस्तान हमारे साथ, कभी पाकिस्तान से तो हमारी चलती रहती है। बांग्लादेश हमारे साथ नहीं है। भूटान से विवाद हमारा जमीन का। कौन हमारे साथ है आखिर? ऐसी विदेश नीति से क्या फायदा? जो विदेश मंत्री है वो विदेश नीति नहीं चला पा रहा है, जो शिक्षा मंत्री है वो शिक्षा नहीं चला पा रहा है, जो प्रधानमंत्री है वो धूमकेतु की तरह विदेश में घूम रहे हैं। तो बताइए मुझे, देश कैसे चलेगा? देश जुमलों से नहीं चलेगा। दिल्लीच्या जंतर मंतराचेर धरणे आंदोलन सुरू करून 7 दिवस झाले. भुरगीं थंयच खातात, थंयच न्हिदतात. घराकडेन ही भुरगीं उठली काय आवयकडेन मागताली, मम्मा च्या दी गे. पूण आतां उजवाडले काय मागतात तो केंद्रीय शिक्षण मंत्र्याचो राजिनामो. नीट पेपर लीक जाले, परीक्षांनी गोंधळ घातलो, रिझल्टाक उशीर जालो, कितलेशेच विद्यार्थ्यांचे लुकसाण जाले, 14 भुरग्यांनी आत्महत्या केल्यो. तिडक येवची ना जाल्यार कितें? आता तर भुरग्यांचे पालक थंय येवन शिक्षण, स्कूल, नारी शक्तीच्या घोषणातली विसंगती दाखोवपाक लागल्यात. कश्मीर राज्य को ऐसा टुकड़े टुकड़े किया है, कौन किया है हमें पता है ना? हाँ या ना? हाँ, वही आज सत्य पे है। 56 इंच का छाती वाला विश्वगुरु, वो टुकड़े टुकड़े किया। और क्या उल्टा पुल्टा कर रही है? अभी तमाम जैसे बोला है क्या है कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बताए तो मगर जमीनी तौर पे क्या हो रही है? नई शिक्षा नीति के वजह नाम पे, न्यू एजुकेशन पॉलिसी के नाम पे लाखों प्राइमरी स्कूल्स बंद कर रही है या निजियों को उनके हाथ में सौंप रही है। बोला क्या है? बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ। पढ़ाने का बात ऐसा है, स्कूल बंद करके बच्चे को पढ़ाने की बात कर रही है। बेटी बचाने के बाद क्या है? अभी जो आंकड़े आए थे फैमिली जो क्या है नेशनल फैमिली हेल्थ सर्वे का आंकड़े आए थे, तब देख रही है देश के अंदर लड़कियां गायब हो रही है क्योंकि उसका भ्रूण हत्या हो रही है देश के अंदर। कहाँ हो गया? उल्टा पुल्टा हो रहे। ये एक नारा दे हमारी 56 इंच का छाती वाला प्रधानमंत्री, तो उसका बिल्कुल उल्टा ही वही लोग करेगा। तो टुकड़े टुकड़े वाले ये उल्टे पुल्टे वाला ये गैंग को इस देश की सत्ता से निकालना बहुत जरूरी है। देश के लिए, देश की संविधान के लिए, देश की जनता के लिए। धर्मेंद्र प्रधान क्यों नहीं इस्तीफा दिया? जब ट्रेन एक्सीडेंट हुआ तो रेल मंत्री थे लाल बहादुर शास्त्री जी, नैतिक जिम्मेदारी लेते हुए तुरंत इस्तीफा दिया। जब बॉम्बे वाला कांड हुआ गृह मंत्री इस्तीफा दिए, वहां के विलासराव देशमुख मुख्यमंत्री इस्तीफा दिए। इन बेशर्मों को शर्म है? अरे आपको मालूम नहीं है, राजनाथ ने भी बोला है, बीजेपी बोलती है ये यूपीए नहीं है, ये एनडीए है, एनडीए में इस्तीफे नहीं होते हैं। तो उस बेशर्म को काहे जिताते हैं यही इस देश की जनता? वो बेशर्म आपने कभी देखा है? कुछ नहीं देखा है। उससे बड़ा अत्याचारी कौन हो सकता है? इतना बड़ा जमीन भूमाफिया कौन है? राजनाथ सिंह से बड़ा। लखनऊ में जाइए देखिए। ऐसे लोगों को पसंद करोगे तो कहावत है बोया पेड़ बबूल का तो आम कहां से होय। 20 तारखेक थाळी चम्मच आंदोलन सुरू जाला. देशाच्या प्रधानमंत्र्यान कोरोना वचपाक थाळी वाजोवपाची अपील केल्लें. तेच धर्तरेर ह्या भुरग्यांनी गो प्रधान गो म्हणत थाळयो बडयल्यो. आयची युवा पिळगी ती
कितें येवजीत सांगून वचो. मदींच डायपर दान करा सारकिल्ली व्यंगात्मक मोहीमय केली. भुरगीं कितें मागतात, कितें उलयतात, कितें करतात तें अख्खो देश पळयता. शेतकार, संघटना, एक्टिविस्ट, सामान्य लोकांचो तेंको वाडत चल्ला. अजून बरीच आव्हानां मुखार आसात. व्हडलो प्रवास आसा. भुरग्यांक नव्या गजालींचो अनुभव येवपाक लागला. तसतशी ही चळवळ प्रगल्भ जायत वयतली हेतून दुबाव ना. सरकार से सवाल पूछना टेररिज्म हो गया है, ये होता है टेररिज्म. सर आइए आगे देखिए इनको, ये होता है टेररिज्म. जो हाल करा है इनका कल, इसके ऊपर एक्शन क्यों नहीं ले रहे? कल मैंने खुद पुलिस को बोला कि जिस बंदे ने इन पर अटैक किया है उनको अरेस्ट करने के लिए क्या किया जाएगा. कहते हैं ऐसे कैसे अरेस्ट कर ले, उसमें आपको कोर्ट में जाना पड़ेगा, उसमें 10 चीजें और करनी पड़ेगी. आपकी आंखों के सामने इनका सर फोड़ा जा रहा है, पुलिस की आंखों के सामने सर फोड़ा गया है. उसके बाद भी पुलिस कहते हैं कि ऐसे कैसे अरेस्ट कर ले. फिर मैंने बोला सर इंस्टाग्राम पर वीडियो इस इंसान की जो कह रहा है थोड़ी देर डिटेन हो जाऊंगा, शाम को वापस आऊंगा, रात को फिर पे लूंगा. तो कह रहे इसको तो हम नहीं एक्सेप्ट कर सकते, इसके बेसिस पर तो अरेस्ट नहीं कर सकते. तो किस बेसिस पर अरेस्ट कर सकते हो? भरोसा दिल्ली पुलिस को दिलाना है, ये दिल्ली पुलिस का काम है. दिल्ली पुलिस जो अंदर लोग पानी लेकर आ रहे हैं, पानी की बोतलें लेकर आ रहे हैं, हमारे लिए खाना लेकर आ रहे हैं, उनको पकड़ सकती है. उनके घर पर रात के 9-9, 10-10 बजे जा सकती है. उसके लिए कौन सा उन्होंने कोर्ट से ऑर्डर लिया था? जो लोग, जो वॉलंटियर्स जो खुद से गुरुद्वारे से, लंगर से हमारे लिए खाना ला रहे, पानी ला रहे, दिल्ली पुलिस रात के 9-9, 10-10 बजे उनके घर पर जा रही है. 6-6 अफसर जा रहे, CID वाले जा रहे और पूछ रहे बताइए आप पानी कहाँ से ला रहे, बताइए आप पानी क्यों पहुंचा रहे जंतर मंतर पर. पानी है ना, सोने की स्मगलिंग तो नहीं कर रहे, ड्रग की तस्करी तो नहीं कर रहे, पानी पहुंचा रहे ना. उसके खिलाफ दिल्ली पुलिस की इफेक्टिवनेस दिख जाती है, उसके खिलाफ दिल्ली पुलिस एकदम एक्टिव हो जाती है, रात के 10 बजे घर पहुंच जाती है. इन पर जिन्होंने अटैक किया उनके घर पर दिल्ली पुलिस क्यों नहीं पहुंचती है? बांबोळी, गोवा वेल्ला सारकिल्या गावाच्या शारीकरणाक सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकारान विरोध केला. त्या संबंधात चीफ सेक्रेटरीक मेमोरंडम दिवपाक तो गेल्लो, पूण चीफ सेक्रेटरीन ताका फोटो काडपाक दिलो ना. ह्या वयल्यान ऑफिसांतल्यान भायर काडलो. विरेशान ह्या घडणुकेचो निशेध केला. हे कोण जाप दिवपाक तयार ना आणि चीफ सेक्रेटरी जाप दिवपाक तयार ना. आणि हे जे ऑफिसर कितें जालें, कितें केलां, कितें केलां? हांव व्हिडिओ काडटा, तुम्ही म्हाका रायट ना म्हाका काडपाक सांगलो. व्हिडिओ काडटा हांव केबिना, तुमी हांव भायर आसा, हांव भायर आसा. व्हिडिओ काडपाक म्हाका तुमी ऑर्डर दाखया, व्हिडिओ काडपाक अलाउड ना म्हणून ऑर्डर दाखया. हे आयज म्हाका हांगांतल्यान वच म्हणटा, हे खंयच्या हेजेर उलयता, हे खंयच्या हेजेर उलयता ऑफिसर्स, हांकां कोण ऑर्डर दिता? कित्याक काडटा कितें? हांव व्हिडिओ काडटा मरे, हांव व्हिडिओ काडटा लोकांकूय कळपाक जाय तुमी हांगा कितें करता ते. हांगा ब्युरोक्रेट्स कितें करता हे लोकांक कळपाक जाय. आतां ह्या ब्युरोक्रेट्सांक सदां विचारपाची गरज आसा. ह्या ब्युरोक्रेट्सांक दिसता कितें आपूण करतलो तें चलता. टॅक्स पेयर मनी आयज लोक गरीब जनता गोंयची जे पयशे भरता तेजेर ह्या ब्युरोक्रेट चलता. आनी ह्या ब्युरोक्रेट्सांक मारले मस्ती गोंग जाय का. आनी म्हाका वच म्हणटा बरें दारात बंद करची पडटली. ह्या सरकारा, ह्या बीजेपी सरकार आसा पळय आनी हेचे ब्युरोक्रेट जे आसा पळय हांकां अशी दारां बंद करची पडटली फुडले. गोंयांतल्या 56 गावांचें शारीकरण करपाचो घाट गोंय सरकारान घातला. गावांच्या शारीकरणाक विरोध करपी निवेदन भेटोवपाक सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकार मुखेल सचिवाच्या ऑफिसांत गेल्लो. निवेदन भेटयतना एक फोटो काडपाचो यत्न केलो, पूण चीफ सेक्रेटरीन मनाय केली. इतलेंच न्हू, विरेशाक भायर काडपाक लायलो. सचिवाचे आणि सरकाराचे हुकुमशाहीचो विरेशान खर उतरांनी निषेध केला. आयज हांव चीफ सेक्रेटरीच्या ऑफिसान येयल्लो आनी चीफ सेक्रेटरीक मेमोरेंडम सबमीट करपाक. तुमकां खबर आसतलें रिसंट नोटिफिकेशन अर्बनायझेशन ऑफ विलेजीसाचें नोटिफिकेशन काडलेलें आनी तितून 56 विलेजीस, ह्यो 56 विलेजीस अर्बनायज करतल्यो म्हणून अर्बन विलेजीस काडलेले. तितून 3 विलेजीस ज्यो आसा त्यो आमच्या गांवांतल्यानल्यो, बामलीम, गोवा वेला आनी मोरकुरी, ह्यो 3 विलेजी आसल्यो. आनी हांव मेमोरेंडम सबमीट करपाक लागून चीफ सेक्रेटरीक गेल्लो आनी चीफ सेक्रेटरी हे मेमोरेंडम सबमीट करता आसतना हांवें एक रिक्वेस्ट केली की हे मेमोरेंडम सबमीट करता तेन्ना एक फोटो काडचो म्हणून. पूण चीफ सेक्रेटरीन हे म्हाका डिनाय केलें की फोटो काडपाक दिवना, आपूण हे दिवपाक शकना म्हणटा. पण हांव एक विचारपाक सोदतां की गोंयांत जेन्ना व्हडले व्हडले फंक्शन्स जाता तेन्ना मिनिस्टर, सीएम सगळे चीफ सेक्रेटरी वांगडा आसता आनी आयज आमकां ह्या ऑफिसांतले हांगा भायर काडूंक सोदता. आतां म्हाका एक सांगा की हे गव्हर्मेंट ऑफिस जावं हो चीफ सेक्रेटरी कोणाचो, हो कोणाचो चीफ सेक्रेटरी?
हांगा एटिट्यूड दाखयता हो सरकारी अधिकारी जे आसा ब्युरोक्रेटान अलाउड ना म्हणटा हे. आता ब्युरोक्रेटान अलाउड ना म्हणटा आनी आमकां भायर घालता इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. आमी कित्याक गेल्या, आमी बोवाळ घालपाक गेल्या. एक सिंपल सांगलें की मेमोरेंडम सबमीट करता तेन्ना एक फोटो काडचो म्हणून, कित्याक आमकां कळपाक जाय की मेमोरेंडम सबमीट केला म्हणून. पूण हांकां जाय तशें हे सिग्नेचर करता, एफिडेविट करता, नोटिफिकेशन काडटा, ऑफिशियल गॅजेटाचेर हाडटा आनी हांगा येवन म्हणटा की आमकां फोटो काडपाक ना म्हणून. आयज हे ब्युरोक्रेट जे आसा हे भायसून येयल्या आनी हांगा गोंयांत येवन आपल्याची शाणपणां करता. हांगा लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन सगळी काबार जाल्या ते तांकां पडलेलें ना. पूण हांगा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाक ते आयज फोटो काडपाक अलाउड करिना. म्हटल्यार ही जाय सद्याक डिक्टेटरशीप जाल्या ह्या सरकाराची आनी ह्या अधिकाऱ्यांची, ब्युरोक्रेटांची. हांगा सिंपल जे मेमोरेंडम सबमीट करतले, बाकीचे तुम्ही पळयता आसतलो व्हडल्यो व्हडल्यो कंपनी येता, व्हडले व्हडले हे येता, भायसून येता, तेंचे कडेन एमओयू सायन करपाक हो चीफ सेक्रेटरी उबो रावता, मुखेलमंत्री त्यांच्या वांगडा उबे रावता. ह्या सगळ्या वांगडा तांकां फोटोग्राफ काडपाक अलाउड आसा. नाल्यार एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हा वांगडा फोटो काडपाक आनी जेन्ना मेमोरेंडम सबमीट करता तेन्ना अलाउड कित्याक ना. आनी हे जेन्ना ऑफिसर आमकां भायर मारपाक म्हणटा तांकां भायर काड म्हणटा. ही डिक्टेटरशीप जाल्या ना, ही दादागिरी जाल्या, हुकुमशाही जाल्या. हांगा सद्याक सरकार जो आसा तो सरकार भियाल्लो आसा आनी प्रत्येक टायमार आता 56 विलेजीस ज्यो आसा त्यो अर्बन विलेजीस करपाक सोदता. कोणाक विचारून केलें हें? वास्कोचो आमदार कृष्णादाजी साळकारान दक्षिण गोंय जिल्लो अधिकाऱ्याक बरोबर घेवन नौदळाच्या जमनीची पळोवणी केली. वास्कोचो नियोजीत विस्तार आनी फुडाराक पायाभूत सुविधांची चांचपणी हो ह्या पळोवणेचो फाटलो हेत आसलो. दाजी कृष्णा साळकारान दक्षिण गोंय जिल्लोधिकारी एग्ना क्लिटसाक बरोबर घेवन वास्कोंतल्यो 9 जमिनी पळयल्यो. हे जमिनीत विकास करपी प्रकल्प हाडूं येतात काय कितें हेची चांचपणी केली. संरक्षणात्मक गरजो मतींत घेवनच विकास करतले. 9 अधिकाऱ्या कडेन समन्वय दवरत विस्तार आनी विकास करतले. वास्कोचो आमदार दाजी साळकारान सांगले. पयलीं हो एक्सरसायज आमी 3 वर्सां फाटीं केल्लो. वास्को कशें आसा, वास्को एक 4 ते 5 किलोमिटरान सगळें वास्को हें जाला आनी तातूंत भितर आमचे कडेन लँड आनी ना. आमचे कडेन कितेंय करतलो जाल्यार लँड ना. तातूंत भितर आज गाडयो इतल्यो जाल्या की सगळ्यो गाडयो आतां रस्त्यार येवपाक लागल्या, हायवेचेर येवपाक लागल्या, बारीक बारीक गल्ल्यांनी येवपाक लागल्या. सो खंयच्याच सायडीन 1-2 गाडयो वचपाच्यो वाटो आमकां खंयच मेळना. तातूंत भितर हायवेचेर पार्किंग, सगळे कडेन पार्किंग, इतल्यो गाडयो जाल्ल्यो आसा की नॉर्मल मनशाक पार्किंग मेळप आनी वेवस्थीत व्हेहिक्युलर मुवमेंट जावप हो खूब आमकां त्रास जायत आसा. म्हणजे फुडलो एक 20 वर्सां 25 वर्सांचो विचार करून आमी लास्ट टायम तांकां एक प्रपोजल मूव केल्लो की थोडे जागे तुमी नेवी कडेन आसा ते तुमी आमकां दिवचे आनी आमी तो ताजो बरो यूज करतात म्हणून. सो तेन्ना ताणें एग्री जावनाशिल्लें. फाटीं जेन्ना ऑनरेबल आमचो डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगजी हांगा गोवा शिपेडान आयिल्ले तेन्ना हांवें सीएमाक सांगून सीएमान तांचे कडेन अशें एक उतर घालें की ही जी सगळी लँड आसा तुमी सपोज आमकां दिली जाल्यार आमचे वास्कोकारांक ताचे खूब बेनिफीट जातले आनी त्या बदला सपोज खंय तुमकां आमी लँड कॉम्पेन्सेट करूंक शकता जाल्यार ते आमी दिवपाक रेडी आसा म्हणून. तेन्ना म्हाका दिसता राजनाथ सिंगजीन इमिजिएट इन्स्ट्रक्शन्स दिल्ली की तुमी तो प्रपोजल मूव करचो म्हणून आनी त्या खातीरूच आमी ती सर्वे बी करून लँड खंय आसा कितें आसा सर्वे करून आज आमची कलेक्टर सावथ हांगा एग्ना क्लिटस ती हांगा आयिल्ली आनी तिणें सगळ्या जाग्यांच्यो इन्स्पेक्शन्स केल्ल्यो आसा. साखळेकारांक शिवाजी महाराजांच्या तेंपा वयली शस्त्रां पळोवपाची संद मेळ्ळी. शिवराज्याभिशेकाच्या निमतान साखळेच्या रवींद्र भवनात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दवरलेलें. कोर हेरिटेज, गोंय पुरातत्व संचालनालय, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स हांच्या जोड पालवान साखळेच्या रवींद्र भवनात हे प्रदर्शन जालें. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान तेचें उक्तावण केलें. दिवचल तालुक्यांतले विद्यार्थ्यांक इतिहासाचें दर्शन घडोवपी हे प्रदर्शन दाखयात, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. कोर हेरिटेजच्या राकेश राय हाणें प्रदर्शनांतल्या वस्तूंची भुरग्यांक वळख करून दिली. आणि हे खास करून आमचे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट हांच्यानी हांगासर आयोजीत केला. फुडले 3 दीस हे एक्झिबिशन हांगासर आसतले. पुराय ह्या परिसरांतल्या सगळ्या भुरग्यांनी ह्या एक्झिबिशनाचो येवन पळोवचे, फायदो घेवचो आणि त्याच बरोबर ह्या अस्त्र आणि शस्त्रांच्या विशयी आमचे राकेश राव तुमकां डिटेलान सांगतले. बेश्टे पळयले म्हणून जायना की प्रत्येक हांगासर अस्त्र म्हणजे तलवार दवरला, धार दवरला, खंजीर दवरला, चिलखत दवरला, हाजे इम्पॉर्टन्स समजून घेवपाचें आनी प्रत्येक गोष्टी आतां तयार करूंक ना. ही शिवकालीन आसा, 16व्या शतकांतली आसा, 15व्या शतकांतली आसा आणि ही तेज्या वेळार
जे छत्रपती शिवाजी महाराजांत वापरलेली आसा, संभाजी राजेन वापरलेली आसा, तेन्नाच्या मुघलांनी वापरलेली अशी वेगवेगळी आसा. तुम्ही भाग्यवान आसात. शिवराज्य अभिषेक फाल्यां 27 तारखे दीस आसा. शिवराज्य अभिषेकाच्या निमित्तान आमचे डायरेक्टरेट ऑफ आर्कोलॉजी आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट हांच्यानी दोगांयनी मेळून विशेष करून पुराय गोंयभरांतल्या भुरग्यांक हांगासर येवन हें पळयल्यार जाता. बट तुमी लकी आसा कारण तुमी सगळीं सांखळेन आहात. तुमकां हें इजिली पळोवपाक मेळटा. पळोवन घेवचें, शिकून घेवचें, समजून घेवचें, कारण हें सहसा पळोवपाक मेळना. खास करून राकेश राव जे आसात ते पुण्यातल्यान ती शस्त्र आणि अस्त्रां सगळें हांगा घेवन येयल्या. इथे हे प्रदर्शन कसलं आहे? शस्त्रांचं प्रदर्शन. हे नुसती शस्त्र नाही आहेत, हा सगळा इतिहास आहे. कोणत्याही शस्त्राकडे हिंसेचं साधन किंवा मारामारीचं साधन, लढाईचं साधन म्हणून आपण बघायचं नाही. याच्याकडे आपण इतिहास म्हणून बघायचं. कारण हे आपल्या पूर्वजांनी इतिहास निर्माण करण्यासाठी किंवा या साधनाने इतिहास निर्माण केला, म्हणून ही साधनं पूज्य आहेत. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाले, तलवारी, खंजीर, चिलखत, दांडपट्टा, बंदुकी असं सगळं बघायला मिळत आहे. या सगळ्या शस्त्रांमध्ये तुम्हाला कलाकुसर दिसेल, धातुशास्त्र दिसेल, फिजिक्सचे वेगवेगळ्या आकाराचं महत्त्व दिसेल, केमिस्ट्रीचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स दिसतील. भूगोलामध्ये डोंगर, दरी किंवा वाळवंट, पाणथळ भागा या सगळ्या गोष्टींमुळे शस्त्रावर झालेला परिणाम दिसेल. डोंगर दऱ्यांमध्ये आपल्याला प्लेनली जाता येत नाही. तिथे जंगल असतं, झाड असतात, दरी असते, आहे की नाही. तिथे तुम्हाला तलवारीसारखं साधन वापरता येत नाही. तिथे तुम्हाला काय वापरावं लागतं? धनुष्यबाण, कुऱ्हाड, भाला, ही 3 हत्यारं. एक केव्हाही लक्षात घ्या की कोणतंही शस्त्र हे मला वाटलं किंवा एखाद्या शस्त्र कारागिराला वाटलं म्हणून तयार करता येत नाही. तुमची जमीन कशी आहे त्याच्यावर त्या शस्त्राचा आकार ठरतो. तुमची जमीन कशी आहे त्यावर त्या शस्त्रात वापरलं जाणारं साहित्य बदलतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या भारतीय शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून समजून घ्यायच्या आहेत. हंबीरराव मोहितेन वापरिल्ली दांडपट्टा, राणी लक्ष्मीबाईन वापरिल्ली बंदूक, क्रांतिकारी मंगल पांडेन वापरिल्ली बंदूक आणि छत्रपती शिवाजी महाराजान राज्याभिषेक सुवाळ्या वेळार वापरिल्ले तरसादीचो हेतून आस्पाव आसा. गोवा ॲथलेटिक्स असोसिएशनान 2 म्हत्वाच्या ॲथलेटिक्स सर्तीची अधिकृत घोषणा केल्या. पद्मभूषण मनोहर पर्रीकाराच्या यादीन ह्यो सर्ती खेळतात. पळयात बातमी विस्तारान. पद्मभूषण मनोहर पर्रीकाराची यादीन 57वी गोंय राज्य ॲथलेटिक्स सर्त 30 जुलै ते 1 ऑगस्ट मजगती जातली. तर 37वी पश्चिम विभाग म्हटल्यार वेस्टर्न झोन ॲथलेटिक्स सर्त 27 ते 29 सप्टेंबर मजगती जातली. गोवा ॲथलेटिक्स असोसिएशनाचो अध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र सावयकरान ही माहिती दिली. या वर्साची 57th गोवा स्टेट एथलेटिक चॅम्पियनशीप ही ह्या वर्सा 30th जुलै टू 1 ऑगस्ट ही जावपाची आसा. आणि ह्या स्टेट एथलेटिक चॅम्पियनशिपीचें आमी नांव जें आसा तें आमचे गोंयचे आदले मुखेलमंत्री आनी आदले गोंय सेंटराचे रक्षा मंत्री भोवमानेस्त आमचे मनोहरभाई पर्रीकार यांच्या नांवान खरें म्हणजे आमी ताका स्टेट एथलेटिक चॅम्पियनशिपीक नांव दिल्लें आसा. आणि म्हणून ही स्टेट एथलेटिक चॅम्पियनशीप जी आसा इट इज हेल्ड इन द मेमरी ऑफ पद्मभूषण डॉक्टर मनोहर पर्रीकर. आणि ही 30 जुलै ते 1 ऑगस्ट अशी ही स्टेट 3 दिसां खातीर स्टेट चॅम्पियनशीप ही बांबोळे जावपाची आसा. आणि त्या निमतान गोंयभरांतल्यान सगळ्या वेगवेगळ्या स्कुलांतल्यान एथलीट्स आसतले, तरणाटे आसतले, जेंकां ह्या सगळ्या हातूंत पार्टिसिपेट जावपाची उमेद आसा अशे वेगवेगळे एथलीट्स आसतले. हे सगळे जाण ह्या माध्यमांतल्यान पार्टिसिपेट जावपाचे आसा. पूण गेली इतली वर्सां जे आमी ऑर्गनायज करतात तातूंत सुद्दां आमी पळयतात की प्रत्येक वर्सा नंबर आमचो असो वाडत आसा. आणि गोंयांतल्यान जायते एथलीट्स जे आसात जे फुडें वतात हेचें एक सगळ्यान व्हडलें कारण जर कितें आसत जाल्यार स्टेट एथलेटीक चॅम्पियनशीप जी एक सगळ्यांक खरें म्हणजे एक तांकां मोटिवेट तर करताच पूण त्याच बरोबर तांकां एक सगळ्यांक ग्रावंड तयार करून दिता की तातूंतल्यान ते मनीस घडटात, भुरगे आमचे एथलीट्स घडटात आनी ते फुडें वतात.
ह्या स्टेट चॅम्पियनशिपा भितर जशें हांवें म्हटलें की सादारणपणान गोंयभरांतल्यान 2000 एथलीट्स हे स्कुलांतल्यान आसतले, कॉलेजींतल्यान आसतले, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनांतल्यान आसतले, जेंकां उमेद आसा हातूंत पार्टिसिपेट जावपाची अशें आसतले. आमची आनी एक प्रोग्राम जो आसा तो सगळ्यात व्हडलो प्रोग्राम जो आसा आनी तो प्रोग्राम म्हणजे 37th वेस्ट झोन एथलेटीक चॅम्पियनशीप. ही 37th वेस्ट झोन एथलेटीक चॅम्पियनशीप जी आसा ही गोंयांत जाता आनी ह्या एथलेटीक चॅम्पियनशिपा भितर आमच्या वेगवेगळ्या राज्यांतल्यान जे एथलीट्स जे आसा ते पार्टिसिपेट जावपाचे आसात आनीक तातूंत जे मेन करून सगळ्यांक सांगपा सारकें म्हणजे सादारणपणान आमचो अनुभव असो आसा की 2 ते 2,500 एथलीट्स ह्या सगळ्या हातूंत पार्टिसिपेट जावपाचे आसात. म्हाका सगळो नंबर एक वेळ वाडोवंक शकता. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.